क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर तसेच आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमानं 69व्या राष्ट्रीय शालेय 17 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं। ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा दिनांक 24 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। देशभरातून आलेल्या संघांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत कबड्डी प्रेमींना मंत्रमुग्ध केला। आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटला। स्पर्धेच्या अंतिम निकालानुसार प्रथम क्रमांक हरियाणा या संघाने पटकावला असून हा संघ स्पर्धेचा विजेता ठरला। द्वितीय क्रमांक महाराष्ट्र संघाने पटकावत हा संघ उपविजेता ठरला, तर तृतीय क्रमांक राजस्थान संघाने पटकावला। वैयक्तिक कामगिरीबद्दल देण्यात आलेल्या पुरस्कारामध्ये बेस्ट रायडर हरियाणाची मनीषा ठरली आहे, तर बेस्ट डिफेंडर राजस्थानची आयना ठरली आहे। बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आरती खांडेकर महाराष्ट्र यांना सन्मानित करण्यात आलं। या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सुष्मिता विखे, CEO प्रवरा ग्रामीण विद्यापीठ, लेफ्टनंट श्री खुराणा साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे साहेब उपस्थित होते। तसेच कार्यक्रमास आत्मा मालिक ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेबजी गोरडे साहेब, विश्वस्त प्रदीप कुमारजी भंडारी साहेब, प्रकाशजी गिरमे साहेब, विठ्ठलराव होनसर, भोलेनाथ महाराज तसेच प्रो कबड्डी लीगचे खेळाडू यांनी उपस्थिती लावली। विजेत्या संघांचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली असून भविष्यातील कबड्डीपटू घडवण्यासाठी ही स्पर्धा प्रेरणादायी ठरणार आहे। या स्पर्धेसाठी संकुल व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर यांच्या मार्गदर्शनातून सर्व क्रीडा शिक्षक, प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर, माणिकरावजी जाधव सर, संदीप गायकवाड सर, नामदेव डांगे सर, वसतिगृहाच्या वतीनं वसतिगृह प्रमुख साईनाथजी वरपे सर, आदरणीय पटेल माय मॅडम, संकुलाचे सर्व विभाग, त्यात स्वच्छता विभाग, प्रसादालय विभाग, वाहन विभाग, क्रीडा विभाग आणि सर्व शाळा यांनी मेहनत घेत स्पर्धा यशस्वी करून दाखवली आहे। सांस्कृतिक विभाग प्रमुख आत्मदर्शनजी बागडे सर आणि त्यांच्या टीमने छायाचित्रण आणि व्हिडिओ शूटिंग घेण्याचं उत्कृष्ट काम केलं आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।